शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी विधानसभेच्या अधिवेशनातून वेळ काढून आज कुटुंबासमवेत त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबल या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे शेती केली आहे। पाहूया हा एक रिपोर्ट। टोकाला रे झिंग्या तुरमौच्या टोकाला तुरमौच्या टोकाला रे झिंग्या तुरमौच्या टोकाला तुरमौच्या टोकाला रे झिंग्या तुरमौच्या टोकाला तुरमौच्या टोकाला रे झिंग्या तुरमौच्या टोकाला गाडी जाऊ दे गवताला रे झिंग्या गाडी। गेली 2 दिवस सतत चांदोली धरण परिसरामध्ये अतिवृष्टीचा पाऊस होत असल्याने चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 675 क्युसेक्सने पाणी सोडले आहे। तसेच या परिसरामध्ये पाऊस चालू असल्याने वारणा नदी भरून वाहत आहे। कोकरुड ते रेठरे बंधारा कोकरुडे बंधारा हे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अत्यंत मोठा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज सत्कार करण्यात आला आहे। मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे। 2 दिवसापूर्वीच जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी म्हणजेच अंतरवली सराटी आणि त्यांचे राहते गाव मातुरी या ठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे। सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केब्रिज चौक येथे मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवैध दारू विक्री केली जाते। पाचोड या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर छत्रपती संभाजीनगर अधीक्षक संतोष झगडे यांनी स्वतः फौज फाट्यासह अवैधपणे सुरू असलेल्या दारूचा अड्डा नष्ट केला। JCBच्या साहाय्याने हा दारूचा अड्डा भुईसपाट केला। येथून काही देशी विदेशी दारूचा माल सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये कुठेही असे दारूचे व्यवसाय सुरू असतील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे। राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये विधानभवन येथे सुरू आहे। या अधिवेशनामध्ये 1 जुलै रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार लाड यांच्यामध्ये वादावाद झाली आणि यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी अपशब्द वापरण्यात आले होते। यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली। काल अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे। या अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कल्याण पूर्वेतील 100 फुटी रस्त्याच्या चौकात 1 जुलै रोजी संदीप राठोड याची 5 जणांनी धारदार हत्याराने वार करत हत्या केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे। त्यापैकी 1 जण अल्पवयीन आहे। ही हत्या पूर्वी झालेल्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे। संदीप राठोड हा द्वारलीपाडा येथे राहत होता। तो 1 जुलै रोजी सायंकाळी त्याच्या मित्र प्रेम चव्हाण यांच्यासोबत दुचाकीवरून घरी जाण्यास निघाला होता। 100 फुटी रस्त्यावरील एका वाईन शॉपमधून संदीप यांनी बियर खरेदी केली। मित्रासोबत घरी जाण्यासाठी बाईकच्या दिशेने दोघे आले असता त्याच चौकात 5 जणांनी संजय याच्यावर चाकूने हल्ला केला। हल्ला करून आरोपी पसार झाले होते, मात्र संदीप राठोडचा मृत्यू झाला। या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली जात होती। न्यायालयाचे अधीक्षक विनोद पाटील यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवरून मुंब्रा येथे राहणारा हुसेन अन्सारी, अल्सम नूर मोहम्मद मंसूरी, मेहताब हैदर नसीम नकवी, मेहंदी हसन इक्बाल हसनऊ, इम्तियाज अहमद मेमन या आरोपींना अटक करण्यात आली आहे। बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचे ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड हे कागदपत्र तयार करण्यात आले होते।
या संदर्भात न्यायालयाच्या अधीक्षक यांनी तक्रार केल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी कारवाईची पावले उचलताच 5 जणांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिलांच्या पेहरावावर वक्तव्य केलं होतं. नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये, साडी नेसलेल्या महिलांनी जावे असा सल्ला त्यांनी महिलांना दिला होता. त्यानंतर आता पुण्यात पुणेरी पाटी प्रमाणे अजबच बॅनर लावण्यात आला आहे. ज्या बॅनरद्वारे महिलांना कपड्यांबाबत सल्ला देण्यात आला आहे. महिलांनो, असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं तुमच्याकडे बघता कामा नये असा मजकूर लिहिलेला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर असणाऱ्या हिराईन उद्यान येथे हे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर कुणा मस्त ग्रुपनं लावला आहे. शिवाय त्यावर सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे. त्याच्याच खाली या मस्त ग्रुपच्या त्यांच्या शैलीत त्रस्त ग्रुपनं उत्तर देत दुसरं बॅनर लावलं आहे. सध्या या दोन्ही बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे. विविध मागण्यांसाठी जे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. रुग्णालयातील जवळपास 30 कर्मचारी संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. जोपर्यंत या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. जुनी पेन्शन लागू करावी, नवीन लोकांची भरती करावी, कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या जवळ राहण्याची व्यवस्था करावी, अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. जर शासनाने या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन असे सुरू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.